गंगाखेडच्या खातगाव नगरीमध्ये दोन देशसेवा करून आलेल्या वीर जवानाचा या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीनं भव्य दिव्य सन्मान करण्यात आला। यामध्ये या ठिकाणी सुरेश महादेव फड आणि दिलीप दहिपळे हे दोन वीर जवान आहेत। या ठिकाणी यांनी 17 वर्षे सेवा केली आहे। मनाला स्पर्श करणारा एक भव्य दिव्य असा हा कार्यक्रम, डोळे दिपवणारा, आतापर्यंत कधीही न पाहिलेला एक भव्य दिव्य असा कार्यक्रम मौजे खातगाव नगरीमध्ये संपन्न झालेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी माजी सैनिक ज्यांनी की 17 वर्षे देशसेवा केली आहे, सुरेश फड माझ्यासोबत आहेत। साहेब जय हिंद। जय हिंद सर। या ठिकाणी खरोखरच 17 वर्षे आपण पूर्ण केलेले आहेत आणि गावकऱ्याचा सत्कार आपण स्वीकारून खरोखरच आपण या ठिकाणी धन्य झालेला आहात। खरंच मला गावकऱ्याचा पण खूप अभिमान आहे। ज्या प्रकारे गावकऱ्यांनी माझा सोहळा केला, खूप मोठ्या संख्येने लोक आलेले होते। एवढी गरमी असताना सुद्धा मला खरंच खातगाव गावचा एक सैनिक असल्याचा मला खूप अभिमान आहे। या गावाचा मला हमेशा अभिमान राहील सर। बरं, काय आतापर्यंत तुम्ही अनेक सोहळे बघितले, पण हा सोहळा या ठिकाणी खरोखरच भारत मातेचं आपण रक्षण केलेलं आहे। रात्रंदिवस या ठिकाणी हातात बंदूक घेऊन देशाचं रक्षण केलेलं आहे आणि खरोखर आज ज्यावेळेस गावकऱ्यांनी सत्कार केला, सन्मान केला, त्यावेळेस आपण केलेली सेवा आज या ठिकाणी कुठंतरी कामाला आली म्हणायला हरकत नाही। कसं पाहता आपण? मी 17 वर्षे 22 दिवस मी जे देशसेवा करून आलो, माझे आईवडिलाचा जो सीन आहे तो खरंच मला पाहून जे गर्वानं फुलला। एवढी लोक बघून मला स्वप्नातही वाटलं नव्हतं सर की इतक्या संख्येने लोक आणि माझा एवढा सन्मान करतील, माझ्या आईवडिलाचा सन्मान करतील। मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण ते गाववाल्याने करून दाखवलं, म्हणून मला गाववाल्याचा खूप अभिमान आहे सर। या ठिकाणी ज्यावेळेस गावामध्ये देशभक्तीपर गीतं असतील, भारत मातेचा जयघोष असेल, अगदी गाव दुमदुमून गेला आणि ह्याच्यामध्ये या जयघोषामध्ये आपण दोघंही वीर जवान या ठिकाणी आपल्याला फुलाप्रमाणे या ठिकाणी गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढली। आपल्याला हारांचं ओझं होत होतं। हारं या ठिकाणी किती गळ्यामध्ये घालावेत हे या ठिकाणी खातगावकराकडून शिकावेत आणि फुलांचा वरून वर्षाव होता। तर हे जे दृश्य आहे खरंच मन प्रसन्न करणारं दृश्य होते। खरोखरच हा भारत मातेचा सन्मान होता। कसं वाटतं आपल्याला? हे सर गाववाल्याचं खूप माझं प्रेम आमच्या दोघांवर, दिलीप दहिपळे आणि मी दोघं पण एक सोबतच आम्ही भरती झालो होतो। आमची पहिली भरती होती ती। आम्ही दोघं पण सोबत इथून जालन्याला गेलो। एकाच भरतीत दोघांचं पण सिलेक्शन झालं। ट्रेनिंग पण आम्ही सोबतच केली आणि योगायोग पहा, दोघांना सुट्टी पण सोबत कधी आजकाल भेटत नाही, पण आम्ही रिटायरमेंट पण एका दिवशी आलो। हा एक खूप योगायोग होता सर। बरं, या ठिकाणी किती योगायोग म्हणावा आणि किती तुमची मैत्री घट्ट आहे यावरून समजतं की या ठिकाणी एकाच दिवशी ड्युटीला लागणं, सुट्ट्या सोबतच मिळणं आणि रिटायर सोबतच होणं हे खरोखरच आपल्यासारख्या नशीबवान मित्रालाच हे या ठिकाणी भाग्य लाभतं। तर काय आपली मैत्री आहे आणि एकूणच त्या काळातील कसे आपले बाकीचे मित्रमैत्रिणी होते आणि कसं या ठिकाणी गावचा माहोल होता, त्याबद्दल काय सांगायचं आहे? गावातील माहोल सर खूप एक सप्त्यासारखाचा सोहळा होता सर। माझे मित्र असतील, पाहुणेरावळे असतील, मित्रमैत्रिणी खूप मुंबई, पुणे, नागपूर, जिथून ज्यांना शक्य होईल तिथून ते यायचा प्रयत्न केला ना, आले पण सर्वजण। त्यांचा पण मनापासून मी धन्यवाद मानतो। सगळ्यांचा, गावकऱ्याचा मी धन्यवाद करतो। आणि खास करून माझे क्लासमेट मुलीसुद्धा, ज्या की त्यांचं लग्न होऊन आपल्या संसारामध्ये बिझी असतानासुद्धा त्यांनी पण कोशिश केली यायच्या ना, आल्या पण सर। त्यांचं पण मनापासून थँक्यू आणि गावाल्याचा पण मनापासून धन्यवाद करतो। कारण एवढा छानपैकी सोहळा मी भरपूर सोहळे आर्मीवाल्याचे पाहिले असते, बाकी कार्यक्रम माझे गावाले सर्व लोक म्हणतात की असला सोहळा कधी आमच्या कळण्यात तर झालेला नाही सर। एवढा छानसा कार्यक्रम केला त्यांनी। खरंच मला खातगाव गावचा असल्याचा मला अभिमान वाटतो सर। बरं, या ठिकाणी साहेब मला विचारायचं की या ठिकाणी ज्यावेळेस आपलं बालपण या ठिकाणी खूप हालाकीमध्ये गेलेलं आहे किंवा दोघं तुम्ही असाल तर त्यावेळेस अशी कंडिशन होती की या ठिकाणी माणसं सुखी असायची, पण त्यावेळेस पैसा बघायला मिळायचा नाही। लोकांना या ठिकाणी एका ड्रेसवर दिवस काढावं लागायचे किंवा खाण्याच्या अपेष्टा होत्या। तर एकूण तुमच्या बाबतीमध्ये काय ते दिवस होते, कसे आपण बालपण काढलं आणि खरोखरच आज जर ते दिवस आठवले तर नक्कीच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही सर। माझं लहानपण एवढं हालाकीचं गेलेलं आहे। आम्हाला जमीन भरपूर होती, जमीन 30 एकर होती, पण त्या जमिनीत काहीच पिकत नव्हतं सर।
30 एकर जमीन असताना आम्हाला खूप काही लोक बोलायची एवढी जमीन मोजायला एकर आणि उपाशी लेकरं यायची अशी हालत होती आमची. त्यावेळेस वाटायचं कुठंतरी यार नाही काहीतरी करायला पाहिजे आपण आपल्या आईवडिलासाठी स्वतःसाठी. आणि शाळेत जाताना ॲक्च्युली माझ्या पायात चप्पल पण नसायची सर, इतकी गरीब परिस्थिती. पण मायबापाचे कष्ट आठवायचे, भावाचे कष्ट. मोठा भाऊ चंद्रकांत फड त्यांनी ते शिकायला थोडा नॉलेज जरा कमी असल्यामुळे तो शिक्षणामध्ये थोडा कमजोर होता सर. त्यांनी म्हणला सुरेश तू शाळा शिक, मी शेती बघतो, तुला जे काय लागेल ते मी पुरवतो, पण तू शिक आता. माझ्याच्यानं काही मला काही आणि कारण वडिलावर शेती जास्त असल्यामुळे वडिलाला सपोर्ट पण नव्हता सर माझ्या घरी. म्हणजे भावाने खूप मोठा सपोर्ट केला. भावाने खूप मोठा म्हणजे एक वडिलासारखा माझ्या भावाने मला सपोर्ट केला सर. Right. आणि त्या भावामुळंच आज मी शाळा शिकून नोकरीला लागलो सर. माझ्या भावाचे पण उपकार माझ्यावर भरपूर आहेत सर. बरं, मग आईवडिलांनी कसं आपल्याला म्हणजे सहकार्य केलं? कारण त्या काळामध्ये या ठिकाणी घरच्यांना मुलं जे आहेत ते शाळेपेक्षा जास्त शेतामध्ये राबलेली बरं वाटायचं. बिलकुल सर. आणि त्यांना आधार नसायचा की त्यांनी केलेलं जेवढं करेल तेवढं मदत चांगलं वाटायचं. मग त्या काळात जर या ठिकाणी शेतातील कामं असतील किंवा घरी गुरं असतील तर ह्या सगळ्या गोष्टी करून आपण शिक्षण सोडलं नाही तशाही परिस्थितीमध्ये. कारण सर त्यावेळेस पर्याय नव्हता वडिलाकडं, मजबुरी होती त्यांची. त्यांना पण वाटत होतं आपला मुलगा शिकावा, चांगल्या शाळेत जावा, पण त्यांची परिस्थिती नव्हती सर मला कुठं बाहेर शिकण्यासाठी ठेवण्याची. बाकी कुठं परभणी असेल, पुणे असेल, नांदेड असेल, लातूर असेल असे त्यावेळेस पण शिक्षण त्यावेळेस चांगलं भेटायचं, पण घरची परिस्थिती नव्हती त्यावेळेस सर. कारण शेती भरपूर असल्यामुळं माझ्या वडिलाला कोणी भाऊ नव्हता, एवढी शेती एकट्यानं करणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही रोज शाळेतून आलो, फक्त शाळेत जायचो काय ते शाळेतच अभ्यास. शाळेतून आलो की आमचा दुसऱ्या दिवशी शाळेत जाईपर्यंतचा पूर्ण जे शेड्यूल असेल ते पूर्ण शेत आणि घरकामच असेल सर. जे आम्ही अभ्यास केला, जे बी शिकलो ते फक्त शाळेतच शिकलो सर आम्ही. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर आमच्या नावाचे स्पेशल जनावरं बांधलेले असे शेतामध्ये. जेव्हा सुरेश येईन शाळेतून तेव्हाच ती जनावर सोडणार आणि त्याला पाणी मीच पाजणार, तोपर्यंत जनावर बांधलेले असायचे. पर्याय नव्हता सर. त्याच्यामुळं शिक्षण शिकत असताना शेतीला पण सपोर्ट करून आईवडिलाच्या पण आईवडिलाला पण मदत करून सर शाळा शिकली सर. एवढी परिस्थिती बिकट होती की ॲक्च्युली मला भरतीला जायला पण पैसे मला दुसऱ्याकडून घेऊन भावाने आणि वडिलांनी दिले सर. त्याच्यामुळे खूप वाईट वाटतं की यार आईवडिलांनी एवढे कष्ट केलेत आणि ती एक मनात जिद्द होती की आपली कुठंतरी काहीतरी करायचे. त्यांचं जे कष्ट पाहून, त्यांचा प्रामाणिकपणा पाहून, तेच माझ्या आईवडिलांनी मला जे दिलं ते संस्कार सगळ्यात महत्त्वाचे आहे सर मला. म्हणजे ते संस्कार आतापर्यंत आपण जपलेले आहेत. ते आज पण माझ्या हृदयात आहेत सर, माझ्या रक्तात आहेत आणि मी मरेपर्यंत ते माझ्या रक्तात राहतील सर. आईवडिलाचे संस्कार दिलेत, बाकी काही सोबत नेणार नाही. मी माझ्या आईवडिलाचे संस्कार, त्यांनी केलेली मेहनत हे माझ्या डोळ्यासमोर हमेशा होती, इथून पुढे पण राहील सर. बरं, या ठिकाणी आपण 17 वर्षे देशसेवा केलेली आहे, कुठंही गालबोट नाही आणि ड्युटीमध्ये या ठिकाणी अगदी मनातून सेवा करून आज सही सलामत आपण मायभूमी परतलेला आहात. तर या ड्युटीमध्ये 17 वर्षामध्ये काय आपला चढउतार बघायला मिळाले? सर माझ्या 17 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये आमच्या समोर असे भरपूर काही जवान आहेत सर. ते माझ्या डोळ्यासमोर शहीद झाले, अवलांचमध्ये गेले, ऑपरेशनमध्ये, फायरिंगमध्ये. पण मी एक खरंच नशिबान मानेल, माझ्या मायबापाचं पुण्य, या माझ्या जी भवानी माता आहे माझ्या युनिटची जी देवता, त्यांचा काहीतरी आशीर्वाद म्हणून मला कुठंही खरंच आली नाही. आणि सर्वात जास्त महत्त्वाची कमाई म्हणजे मी माझं शरीर जसं घेऊन गेलो तसं सुखरूप मी 17 वर्ष करून घरी आलो. हे सर्वात जास्त महत्त्वाची मेन कमाई आहे सर. बाकी तुम्ही जीवनात काय केलं, कमी केलं, जास्त केलं, पण कुठंच काही प्रॉब्लेम झाला नाही. ऑपरेशन झाले असतील, मी हायलीला असताना ऑक्सिजन कमी असेल, आमच्या समोर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं एक माझा साथी शहीद झाला होता. खूप वाईट वाटलं जीवाला यार की इतकं वातावरण खराब होतं त्यावेळेस. ते 2000 मी 13-14ला द्रास कारगिल सेक्टरला होतो. त्यावेळेस ऑक्सिजन कमी होतं. आम्ही नवीन पोस्टेड झालो होतो आणि आमचं सकाळचं जे रुटीन असायचं की सकाळी उठल्यानंतर क्लायमेट सेट होण्यासाठी आम्ही 4-5 किलोमीटर पहाडीवरती जायचो यायचो. हे डेलीचं रुटीन असायचं माझं. आणि आमच्या पलट्याच्या सर्वजणांचं, आमच्या साथी तो नवीन सुट्टी काढून आलेला होता साथी. आणि अर्ध्यामध्ये गेला तो, आम्ही 2 किलोमीटर चढलो असतो पहाडी, कारण पहाडी चढणं जरुरी होतं कारण ते क्लायमेटमध्ये सेट होण्यासाठी. आणि आमच्या डोळ्यासमोर त्याचा प्राण गेला सर. खूप दुःख झालं मला. मी व्यक्तही करू शकत नाही, एवढं दुःख झालं की आमच्यासोबत चालणारा मुलगा, त्याला काहीच दुसरं अडचण नव्हती, फक्त ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं तो एक्सपायर झाला सर, शहीद झाला जवान. सगळ्यात या ठिकाणी जवानाची जी ड्युटी आहे किंवा आर्मीची जी ड्युटी आहे, या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये सगळ्या ड्युटी हार्ड मानली जाते किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या जो काही फौजपाट आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही रूल्स आणि रेग्युलेशन आहेत तर खूप स्ट्रिक्ट त्या ठिकाणी ड्युटी असते असे म्हणतात. तर तुमच्या दृष्टीनं काय, कसा त्या ठिकाणी प्रवास आपण? बिलकुल सर. JNKमध्ये ड्युटी म्हणजे माणसाला असं वाटायचं ड्युटी करत असताना की आपण जर झोपलोत तर काय होईल आणि आपण जर जागलो तर आपला देश सुरक्षित राहील.
त्याच्यामुळे झोप येणे हे म्हणजे डोक्यात येतही नव्हतं. आणि त्या जागेवर अशी ती ड्युटी करताना झोप 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 मला झोप येत नाही सर. कारण असा माहोल असायचा पूर्ण पाकिस्तान बॉर्डर बिलकुल 100-200 मीटर असे बिलकुल तैनात. आम्ही इकडून असल्यामुळं झोपायचा विषयच नव्हता. कारण कधीच झोप आली नाही आणि कधीच ड्युटीवर झोपण्याचा प्रसंग कधी जीवनात आलाही नाही. आणि फौजी माणूस हा आपलं कर्तव्यदक्ष असतो. तो त्याचा धर्मकर्म एकच आहे की भारत मातेची देशसेवा करणे. आणि ते आम्ही पूर्णपणे व्यवस्थित पार पाडून सर आज 17 वर्ष करून मायदेशी सुखरूप मी वापस आलेलो आहे सर घरी. तर आज न्यूज महाराष्ट्र वन चॅनलच्या माध्यमातून आपण ही जी भारत मातेसाठी केलेली सेवा आहे आज कोणाला समर्पित करायची? भारत मातेला जे मी केले माझे आईवडील आणि माझे भाऊ यांना समर्पित कारण त्यांच्याशिवाय हे मला शक्य झालं नसतं. माझी वाईफ असेल, माझे लेकरं असतील, त्यांचं पण ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे सर. त्यांनी जर मला सपोर्ट केला नसता तर मी ही भारत मातेची सेवा व्यवस्थितपणे पूर्ण पाडू शकलो नसतो. कारण मी नसताना माझी फॅमिली असेल, माझे आईवडील असतील, माझे भाऊ असतील, माझी मुलं बाळ असतील, त्यांनी पण खूप सॅक्रिफाईस केलेलं आहे सर ह्याच्यामध्ये. त्यांचा पण ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे सर. त्यामुळंच मी ही देशसेवा व्यवस्थित करून मी घरी येऊ शकलो सर. त्यांच्याशिवाय हे माझ्याच्यानं शक्य झालं नसतं. ज्यावेळेस एमर्जन्सी कंडिशन असते किंवा काही युद्ध असेल, एमर्जन्सी, बऱ्याच वेळेस डायरेक्ट तुम्हाला फोन येतात आणि रेडी राहा, आपला हे पुढं पुढची जी कंडिशन आहे किंवा पुढचे जे काही तुम्हाला जे पुढच्या ज्या एमर्जन्सी कंडिशन असतील त्या ताबडतोब आणि एमर्जन्सीनं सांगितल्या जातात. तर तशा कंडिशनला मग कसे तुमचे जे तयार होणे असेल किंवा एमर्जन्सी रेडी होऊन त्या ठिकाणी समोर फेस करणे असेल तर काय कंडिशन असते त्यावेळेस एक सैनिक म्हणून? ज्यावेळेस एमर्जन्सी येते सर ज्यावेळेस आपण नॉर्मली आपण रूममध्ये किंवा लाईनमध्ये असतो ना, आता आम्हाला समजलं की आता ऑपरेशनला जायचं आहे आणि युनिफॉर्म घालायचा आहे. ज्यावेळेस युनिफॉर्म फौजी घालतो त्यावेळेस सगळं काही व्यवस्थित वाटतं. युनिफॉर्म काढल्यानंतर डोक्यात विचार येतात, पण ज्यावेळेस युनिफॉर्म घालतो त्यावेळेस कुठलाही चॅलेंज असू द्या, युनिफॉर्म घातला म्हणजे ते चॅलेंज आम्हाला बिलकुल काहीच फरक पडत नाही. त्याचे काही बी असू द्या. त्यावेळेस आम्हाला जर जीव जर द्यायची जरी टाईम आली तरी युनिफॉर्म असल्यामुळे आम्हाला भीती वाटत नाही सर. हे युनिफॉर्ममध्ये एवढी ताकद आहे सर युनिफॉर्मची. जर युनिफॉर्म घातला अंगावर तर पुढे किती पण दुश्मन असू द्या, किती पण सैन्य असू द्या दुश्मनाचे, काहीच फरक पडत नाही सर आम्हाला. म्हणजे कुठल्याही कंडिशनला आपण फेस करू शकतो. कुठल्याही पण चाहे आमची बेसिक सैन्य संख्या कमी असेल या जास्त असेल त्याला काहीच फरक पडत नाही. युनिफॉर्म घातला की पता नाही काय शरीरामध्ये अशी एक अशी जादुई शक्ती येते आणि सर्व काही बिलकुल नॉर्मल वाटायला लागतं सर. चाहे पुढे किती पण प्रॉब्लेम येऊ द्या, काही पण असू द्या, किती पण डिफिकल्ट असू द्या पुढे, पण ते बिलकुल नॉर्मल वाटायला लागतं सर. कशामुळं काय एकदमची कोणती शक्ती आपल्यामध्ये अंतर्भूत होते की त्या गोष्टी पुढं या ठिकाणी काही जरी झालं, मरण जरी पुढं आलं तर सहज आपण कवटाळतात त्या मरणाला. आणि आमचं कामच ते आहे सर. मरण जरी आलं तर शेवटी फौजीचं कर्तव्य आहे. शेवटी मरण जरी आलं तरी आम्हाला देशानं जे एवढं वर्दी दिली, इज्जत दिली, त्या जे आमची खरं कामच सर आहे लढाई. एका कुठल्याही सैनिकाचं जे सर्वात लास्ट त्याचं जे काम असतं ते देशसेवा करणे. आणि त्याच्यासाठी प्राण जरी गेला तरी आम्हाला मागे सरता येणार नाही. त्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंट एवढं पेमेंट एवढं फॅसिलिटी देतं. ते आम्हाला त्या टाईम आल्यानंतर आम्हाला ते पण करावं लागणार हे आम्हाला पहिलंच माहीत असतं सर. आम्ही त्याचा विचार कधी केला नाही किंवा त्याला जर जीवन मरणावर जे टाईम आला तरी आम्ही मागे सरणार नाही सर. बरं, काय आता 17 वर्षे सेवा केली, मनातून सेवा केली, आता समाजसेवेसाठी पुढचं राहिलेलं आयुष्य, त्याचबरोबर फॅमिली असेल, गाव असेल आणि एकूणच राहिलेलं जे आयुष्य आहे ते कोणासाठी समर्पित करायचे आता? सर राहिलेलं आयुष्य माझ्या आईवडिलांची सेवा करणार सर. राहिलेल्या आयुष्यामध्ये फॅमिलीला टाईम देणार आणि समाजकारणामध्ये जे बी मला काही सेवा करता येईल त्याच्यासाठी मी 100% योगदान देणार सर. चाहे कुठलंही क्षेत्र असू द्या, समाजामध्ये काही बी असू द्या, या आईवडिलाची सेवा असेल, लेकराची असेल, या गावामधला काही बी प्रॉब्लेम असेल तिथं बिलकुल आम्ही 100% उभे राहणार सर. सत्याच्या बाजूने आम्ही उभे राहणार. सुरेश फड यांचे चिरंजीव देखील आपल्यासोबत आहेत. बाळा, काय नाव आहे तुझं? अजय सुरेश फड. बरं, काय या ठिकाणी पप्पा मिलिटरीमध्ये होते, 17 वर्ष पप्पांनी सेवा केली आणि गावात आल्यानंतर खरोखरच आपण सगळे फॅमिलीमधील सगळे जे सहकारी आहेत किंवा जे फॅमिलीमधील सगळे जे कुटुंबातील माणसं आहेत सगळेजण अगदी खुश आहात. कसं वाटतं आहे पप्पा घरी आल्यानंतर? काय वाटते आता? मला खूप चांगलं वाटते. माझे पप्पा देशाची सेवा करून रिटायर झाले आणि मला खूप गर्व आहे माझ्या पप्पावर. म्हणजे आता चांगलं वाटतं आहे पप्पा घरी आले तर? पप्पा ज्यावेळेस घरी नसायचे, तिकडं सीमेवर असायचे किंवा देशसेवा करायला असायचे, त्यावेळेस कसं काय वाटायचं तुम्हाला गावाकडं? की आमचे पप्पा कधी येणार आहेत आणि आमचे पप्पा
देशाची सेवा करून कधी येणार आहेत घरी. म्हणजे नेहमी पप्पाची वाट बघायची. हं. मग पप्पा आल्यानंतर काय करायचं तुम्ही घरी? मग आम्ही खूप खुशी वाटायची घरी खुशी आल्यानंतर? वाटायची बरं बरं. आणि खूप मजा करायचो आम्ही, पप्पा आणि मी. आम्ही खूप फिरायचो बाहेर बाहेर फिरायला जायचो आम्ही. पप्पा 17 वर्ष देश सेवा करून आलेत, तर काय सांगतो मग मित्राला वगैरे काय सांगतो तू? तुझे पप्पा काय करतात म्हणल्यानंतर? माझे पप्पा आर्मीची जास्त लडाख ते तिकडं देश सेवा करून घेतात. पुन्हा मग ते मित्र म्हणायचे की पुन्हा मग ते म्हणायचे की खूप चांगले आहे तुझे पप्पा, असे असे म्हणायचे. म्हणजे आज गर्व वाटते पप्पांचा. खूप बरं वाटते. तुला काय बनायचं पुढं आता? मला क्रिकेटर बनायचे पुढून. क्रिकेटर बनायचं. पप्पासारखं देश सेवा करायची नाही का तुला? क्रिकेटरच बनायचं. क्रिकेटर बनायचे, ते बनन ते बघत. बघा या ठिकाणी छोट्याशा मुलाला देखील आज पप्पा घरी आल्यामुळं अगदी आनंदाचं वातावरण आहे आणि या ठिकाणी या चिमुकलेला या ठिकाणी पप्पा घरी आल्याचा एक आनंद त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आहे. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र 1 चॅनल.